लोकशाही फक्त एकाच मार्गाने जिवंत राहते आणि तो मार्ग म्हणजे मतदार जेव्हा त्यांचे प्रतिनिधी निवडण्यात सहभागी होतात. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये भाग घेतला, तर आता ते 20 नोव्हेंबर 2024 ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील. विधानसभा म्हणजे काय रे भाऊ? तर भारताच्या संविधानाच्या तरतुदीनुसार केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरती सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. देशाचा कारभार करण्यासाठी जेव्हा मतदार प्रतिनिधी निवडतात, म्हणजेच खासदार, त्या सदस्यांच्या सभेला लोकसभा असं म्हटलं जातं. राज्याचा कारभार करण्यासाठी जेव्हा मतदार प्रतिनिधी निवडतात, म्हणजेच आमदार, यांच्या सभेला विधानसभा असं म्हटलं जातं. घटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी एका विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये लोकसंख्येनुसार न्यूनतम 60 ते महत्तम 500 सदस्य असावेत. काही राज्यांमध्ये जनसंख्या कमी असल्यामुळे 40 इतकेही सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये 264 सदस्य होते, तर तिसऱ्या आणि चौथ्या निवडणुकीच्या वेळेला 270 इतके सदस्य होते. 1971च्या जनगणनेनुसार 1978 साली पार पडलेल्या 5व्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य झाले आणि तेव्हापासून आत्ताच्या निवडणुकीपर्यंत म्हणजेच 15व्या निवडणुकीमध्ये सुद्धा 288 इतकेच सदस्य असतील. विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही 2026 नंतरच्या येणाऱ्या पहिल्या जनगणनेनंतर बदलण्याची तरतूद ही संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. लोकसभा ही केंद्र पातळीवरती आणि विधानसभा ही राज्य पातळीवरती कनिष्ठ सभागृह असे संबोधले जाते. कनिष्ठ सभागृह असल्यामुळे त्याचं फ्लोरिंग हे हिरव्या कलरचं असतं. आपण त्याला ग्रीन कार्पेट असं म्हणू शकतो. तर राज्यसभा ही केंद्र पातळीवरती आणि विधान परिषद ही राज्य पातळीवरती वरिष्ठ सभागृह असे संबोधलं जातं. त्यांचं कार्पेट किंवा फ्लोरिंग हे रेड कलरचं असतं. पण कनिष्ठ सभागृहाच्या बहुमताला विशेष असा आदर प्राप्त आहे. कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभेमध्ये ज्या पक्षाचे किंवा पक्षांच्या गटाचे बहुमत प्रस्थापित होते, त्या पक्षांना सरकार स्थापनेसाठी राज्यपाल आमंत्रित करतात. तर हे सदस्य काय काम करतात? तर संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणजेच स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट या सूचींमध्ये असणाऱ्या विषयांवरती कायदे करण्याचं काम हे सदस्य करत असतात. सरकार हे 3 भागामध्ये विभागले गेलेलं आहे: कायदेकारी, कार्यकारी आणि न्यायविषयक. 2019च्या निवडणुकीमध्ये फक्त 61% मतदारांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला होता. सर्वात जास्त मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं होतं. सध्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 9,63,00,000 इतके मतदार आहेत. त्याच्यामध्ये 4,97,00,000 पुरुष तर 4,66,00,000 महिला आहेत. तर चला आपण सर्वांनी लोकशाहीला आणखीन सदृढ करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी चला आपण या मतदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊया.